नमस्कार, मी आणि तुमचे सगळ्यांचे स्वागत करते। उद्या प्रभू श्री रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांनी आहे आणि याची उत्सुकता मला महिनाभर आधीपासूनच लागलेली होती। आता मी विक्रोळीहून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे निघाली आहे। जसजसा मुहूर्त जवळ येत आहे तसे मी अजूनच आतुर होत आहे। तसेच या सोहळ्याचे पडसादही खूप आधीपासून देशभरात उमटू लागले होते आणि एक दिवसाआधीच म्हणजे आजच्या दिवशी सर्व राम भक्तांचा हा उत्सव अगदी शिगेला पोचला आहे। हा प्रसिद्ध गोल्डन स्टॅच्यू मॅन मला दादरला हल्ली खूपदा दिसला आहे। शिवाजी पार्कला पोचताच दिसते आहे की अख्खे शिवाजी पार्क रोषणाईने न्हाऊन गेले आहे। सीतामाईच्या सुटकेसाठी समुद्र ओलांडून जाता यावा यासाठी श्री हनुमानाच्या वानर सेनेने सेतू बांधण्यासाठी दगडांवर श्री रामाचे नाव लिहून पाण्यात टाकताच ते तरंगले। अशा प्रकारचे श्री रामाचे नाव असलेले दगड बनवून येथे ठेवण्यात आले आहे। त्याचप्रमाणे प्रभू श्री रामांच्या व राम मंदिराच्या रांगोळ्या ठिकठिकाणी काढलेल्या आपल्याला दिसत आहे। चालत चालत मी आता पोहोचली आहे शिवाजी पार्क येथील सुप्रसिद्ध उद्यान गणेश मंदिर येथे, ज्याच्या अगदी शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे आणि अगदी त्याच्या शेजारीच श्री राम मंदिर सोहळ्याविषयक देखावा व रोषणाई करण्यात आली आहे आणि हा देखावा पाहण्यासाठी समोर ही गर्दी जमली आहे, ज्यातून श्री रामाचा जयघोष सतत होत आहे। तो देखावा आता आपण पाहूया। जय श्री राम। आगे जर फोकस कर वही। या मनमोहक देखावा आणि रोषणाईने डोळे अगदी दिपून जातात आणि बापरे, आता गर्दी खूपच वाढली आहे। प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा उत्सवाला अजून काही तास बाकी राहिलेले आहेत, पण तरी पण संपूर्ण देशभरात त्याचा पडसाद आपल्याला पाहायला मिळत आहे आणि रात्री 12:30 वाजून गेलेले आहेत आणि तुम्ही मुंबईमध्ये बघू शकता ट्रॅफिक जाम आहे आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये प्रभू श्रीरामांचा जयघोष आहे आणि या जयघोषाने ही मुंबई नगरी पूर्णपणे दणाणून गेली आहे। आता मी आले आहे दादर चौपाटीला आणि माझ्या मागे वर्ली सिलिंग आहे आणि उद्या प्रभू श्रीरामांचं प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्ताने ह्या सिलिंगवर प्रभू श्रीरामांची खूप सुंदर साकारण्यात आली आहे आणि सोबतच खूप छान अशी लाइटिंग देखील केली आहे, ते तुम्हाला मी दाखवते। चला। मंगल भवन अमंगल हारी द्रवहु दशरथ अजिर बिहारी।